हॅलो डिअर स्टुडंट्स, लास्ट लेक्चर मध्ये आपण सेट्स मधील वर्ड एक्झाम्पल्स बघितलेले आहेत, बरोबर ना? मला वाटतं एक एक्झाम्पल आपण बघितलं होतं, पण त्या एक्झाम्पल मध्ये आपण बरेचसे सारे कन्सेप्ट आपण डिस्कस केलेले आहेत. तर लक्षात घ्या, ही जी वर्ड एक्झाम्पल्स आहेत, ही सगळी वर्ड एक्झाम्पल्स दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. बरोबर, जर आपण जेडब्ल्यू मेन्सचा विचार केला तर जेडब्ल्यू मेन्स साठी ही वर्ड एक्झाम्पल्स विचारली जातात, बरोबर ना? तर लक्षात घ्या, जेव्हा आपण वर्ड एक्झाम्पल सॉल्व्ह करतोय तेव्हा मी तुम्हाला बोललो होतो की वर्ड एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना तुम्हाला दिलेली माहिती काय आहे, व्हॉट द गिव्हन, आणि जे दिलेलं आहे, जे दिलेलं इन्फॉर्मेशन आहे ते तुम्हाला सेट्सच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे. बरोबर, ऑर असेल तर आपण युनियन घेतोय, अँड असेल तर आपण इंटरसेक्शनचा यूज करतोय, बरोबर ना? आणि समजा ए या सेट मधले एलिमेंट सोडून, म्हणजे जर समजा तुम्हाला कॉम्प्लिमेंट घ्यायचा असेल, नॉट ए असेल किंवा नॉट बी असेल, तर तुम्ही त्या ठिकाणी काय घेताय, ए डॅश आणि बी डॅशचा यूज करताय, म्हणजेच कॉम्प्लिमेंट ऑफ दॅट सेटचा यूज करताय, बरोबर ना? तर लक्षात घ्या, आणखी आपण काही वर्ड एक्झाम्पल्स बघणार आहोत, पण त्या अगोदर आपण इंटरव्हल्स हा सुद्धा कॉन्सेप्ट बघितलेला आहे. बघा, इंटरव्हल मध्ये आपण बऱ्याच प्रकारचे इंटरव्हल्स बघितलेले, त्यातले मेजर जे आहेत ते 4 इंटरव्हल्स आपण बघितलेले. देर आर 4 मेजर इंटरव्हल्स. त्यातला फर्स्ट होता दॅट इज अ क्लोज इंटरव्हल, सेकंड ओपन इंटरव्हल, थर्ड होता सेमी क्लोज, आणि फोर्थ जो होता दॅट इज अ सेमी ओपन इंटरव्हल, बरोबर ना? त्याचबरोबर आपण मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी जर घेतलं, कम्प्लीट रिअल नंबर्स, बरोबर, तर त्याचंही आपण इंटरव्हल मध्ये कन्व्हर्जन करू शकतोय. आणि एक लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा इन्फिनिटी असेल, इन्फिनिटी हे नोटेशन असेल त्या दिलेल्या इंटरव्हल मध्ये, तर लक्षात घ्या बाळांनो, त्यावेळेस आपण फक्त आणि फक्त ओपन इंटरव्हलच यूज करतोय, क्लोज यूज करत नाही, कारण इन्फिनिटी इज नॉट इन्क्लुडिंग, दॅट इज अ एक्सक्लुडिंग टर्म, बरोबर ना? कारण तुम्हाला माहित आहे क्लोज इंटरव्हल मध्ये काय होतं, क्लोज इंटरव्हल मध्ये आपण ज्या बाउंड्रीज आहेत त्या काय करतोय, आपण इन्क्लूड करतोय. आता क्लोज इंटरव्हल सर्वांना माहित आहे, आपण या पद्धतीनं क्लोज इंटरव्हल डिनोट करतोय, दिस इज अ क्लोज इंटरव्हल, बरोबर. आणि ओपन इंटरव्हल आपण असं डिनोट करतोय, लक्षात येतं का? बघा, त्याच्यानंतर जर समजा मी म्हटलं दिस इज अ सेमी क्लोज अँड सेमी ओपन, लक्षात येतं का? बघा, म्हणजे ही ती 4 इंटरव्हल्स आहेत जे आपण बघितलेले आहेत. आता यात काय होतं, या क्लोज इंटरव्हल मध्ये दीज 2 बाउंड्रीज आर इन्क्लुडिंग, लक्षात घ्या. म्हणजे थोडक्यात आपण ही जी एक्झाम्पल्स बघणार आहोत, तर त्या एक्झाम्पल साठी लागणारी थिअरी मी पुन्हा एकदा रिवाइज करतोय. तर फॉर क्लोज इंटरव्हल द बाउंड्रीज आर इन्क्लुडिंग, आणि फॉर ओपन इंटरव्हल द बाउंड्रीज आर एक्सक्लुडिंग, दे आर नॉट इन्क्लूड्स, बरोबर ना? आणि इथं काय होतं बघा, ही इन्क्लूड होते, बरोबर ना, बट दिस एक्सक्लूड्स. म्हणजे बाउंड्रीज ज्या आहेत, बघा, जो ए आहे क्लोजचा असेल तर तो इन्क्लूड होणार आहे, ओपन साइडचा असेल तर तो काय होणार, एक्सक्लूड होईल. आणि बघा इथं इथं काय होणार आहे, दिस इज एक्सक्लुडिंग अँड दिस इज इन्क्लुडिंग, लक्षात येतं का? बघा, म्हणजे या पद्धतीनं आपण ओपन, क्लोज, सेमी ओपन, सेमी क्लोज ही इंटरव्हल्स बघितलेली आहेत. तर मला सांगा, सर्वांना ही इंटरव्हल्स व्यवस्थित लक्षात आलेले आहेत? आता इथं आपल्याला काय करायचंय बघा, राईट फॉलोइंग इंटरव्हल्स इन सेट बिल्डर फॉर्म. आता सेट बिल्डर फॉर्म हा शब्द ऐकून पण तुम्हाला बरेच कालावधी झालेला असणार आहे, म्हणजे बरेच दिवस झालेले असतील, कारण आपल्याला माहित आहे आपण सेट्सचं रिप्रेझेंटेशन करतोय, रिप्रेझेंटेशन ऑफ अ सेट्स युजिंग 2 डिफरंट मेथड्स. आठवते का? बघा, म्हणजे तशा 3 मेथड्स आपण बघितलेल्या आहेत टू रिप्रेझेंट अ गिव्हन सेट. तर कोणत्या कोणत्या मेथड्स आहेत बघा, तर द फर्स्ट मेथड इज लिस्टिंग मेथड, बरोबर. लिस्टिंग मेथड म्हणतोय, किंवा त्याला आणखी एक नाव आहे दॅट इज अ रोस्टर फॉर्म, किंवा त्याला आपण टॅब्युलर फॉर्म सुद्धा म्हणतोय, बरोबर. सेकंड मेथड जी आहे दॅट इज अ रूल मेथड, किंवा त्यालाच आपण काय म्हणतोय, सेट बिल्डर फॉर्म, बरोबर. अँड थर्ड रिप्रेझेंटेशन मेथड इज वेन डायग्राम, बरोबर ना? तर लक्षात घ्या, या 3 रिप्रेझेंटेशनचा, म्हणजे या 3 मेथडचा यूज करून आपण काय करतोय, दिलेला कोणताही सेट असेल तर तो आपण कन्वर्ट करू शकतोय, बरोबर. सर्वांना लक्षात येतं का? बघा,
तर यातली आपल्याला आता काय करायचं आहे, राईट फॉलोइंग इंटरव्हल्स इन सेट बिल्डर फॉर्म. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, दिलेले जे इंटरव्हल्स आहेत त्या इंटरव्हल्सचं कन्व्हर्जन तुम्हाला कशात करायचं आहे, सेट बिल्डर फॉर्म मध्ये करायचं आहे. आता बघा, सेट बिल्डर फॉर्म मध्ये आपण काय करतोय, तर सेट बिल्डर फॉर्म मध्ये आपण त्या सेट्स मधले जे इलेमेंट्स आहेत त्या इलेमेंट्सची आपण काय लिहितोय, प्रॉपर्टी लिहितोय की ती इलेमेंट्स नेमके काय आहेत, ती इलेमेंट्स नेमकं काय रिप्रेझेंट करतात. तर ही प्रॉपर्टी आपण या सेट बिल्डर फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करतोय. बरोबर. आता मग तेच आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. बघा, पहिला जो सेट दिलेला आहे जर तुम्ही व्यवस्थित बघितलात तर पहिला इंटरवल जो आहे दॅट इज अ ओपन इंटरवल. बरोबर. म्हणजे बघा, मी इथं लिहितो नंबर 1 म्हणतो मी या ठिकाणी -3 0. आता हा ओपन इंटरवल आहे, बरोबर ना. तर आता मग या ओपन इंटरवल मध्ये काय होतं, ओपन इंटरवल मध्ये ज्या बाउंड्रीज आहेत त्या काय होतात, एक्सक्लूड होतात. मी मगाशी सांगितलं ओपन मध्ये काय होतं, क्लोज मध्ये काय होतं, सेमी ओपन मध्ये कोणती साईड, सेमी क्लोज मध्ये कोणती साईड इन्क्लूड आणि एक्सक्लूड होते, आपण ते डिस्कस केलेलं आहे. तर बघा, इथं जेव्हा आपण ओपन इंटरवलचा विचार करतो -3 0, तर दिस इज कलेक्शन ऑफ ऑल एक्स सच दॅट, दिस इज द कलेक्शन ऑफ ऑल एक्स सच दॅट. आता जो काही या इंटरवल मध्ये जे काही पॉइंट्स येणार आहेत बाळांनो, दॅट पॉइंट्स आर लाईज बिटवीन यस -3 to 0. म्हणजे हे जे काही पॉइंट्स येणार आहेत ते कुठून कुठे येणार आहेत, -3 to 0च्या मध्ये येणार आहे. आता मग -3 to 0 म्हणजे याच्यात कोणते पॉइंट्स येतील, याच्यामध्ये -3 आणि 0 इन्क्लूड होणार आहे का, तर उत्तर असेल नाही. -3 0 आर नॉट इन्क्लुडिंग. याच्यात कोणते पॉइंट्स येतील, -3 पेक्षा मोठा आणि 0 पेक्षा लेस. समजा आपण जर या ठिकाणी फक्त इंटिजर्सच लिहायचं म्हटलं तर याच्यामधले इलेमेंट्स कसे असतील बघा, या इंटरवल मधले इलेमेंट्स काय असतील, जर आपल्याला या ठिकाणी इंटिजर्सच घ्यायचे असतील तर ते इलेमेंट्स काय असणार बघा, दॅट -2 -1. बस -2 आणि -1 हे दोनच इलेमेंट्स त्याच्यामध्ये इन्क्लूड होतील. कारण आपल्याला जो एक्स आहे दॅट एक्स इज ग्रेटर दॅन -3 आणि स्ट्रिक्टली लेस दॅन 0. बरोबर. म्हणजे याच्यामध्ये दोन निगेटिव्ह इंटिजर्स दॅट इज -2 आणि -1 हे काय होणार आहेत, इन्क्लूड होणार आहेत. समजतं का बघा सर्वांना. तर हे झालं तुमचं पहिल्याचं सेट बिल्डर फॉर्म मध्ये रिप्रेझेंटेशन. म्हणजे तुम्हाला दिलेला इंटरवल काय आहे त्या इंटरवलचं तुम्हाला काय करायचं आहे, सेट बिल्डर फॉर्मनी म्हणजेच रूल मेथडनी त्याचं रिप्रेझेंटेशन करायचं आहे. बरोबर. तर बघा मग नाव द सेकंड एक्झाम्पल. आता सेकंड एक्झाम्पल काय आहे बघा, व्हॉट इज द सेकंड एक्झाम्पल, येस दॅट इज अ क्लोज इंटरवल 6 to 12. आता क्लोज आहे, क्लोज आहे म्हणजे तुम्हाला माहित आहे क्लोज म्हणजे काय होतं, बाउंड्रीज पण त्याच्यामध्ये इन्क्लूड केल्या जातात. इथं ओपन आहे, तुम्हाला इथं बाउंड्रीज कुठे दिसतात का, नाही. इथं पण बाउंड्रीज इन्क्लूड आहेत का, तर नाही. बरोबर ना. तर बघा मग इथं जेव्हा आपण आता क्लोज इंटरवलचा विचार करतोय तेव्हा हे मी लिहितो, इट इज अ कलेक्शन ऑफ ऑल वाय सच दॅट, कलेक्शन ऑफ ऑल वाय सच दॅट यस दॅट वाय इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 6, वाय इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 6 आणि लेस दॅन ऑर इक्वल्स टू व्हॉट, 12. म्हणजे तो जो वाय आहे तो 6 किंवा 6 पेक्षा मोठा आणि 12 किंवा 12 पेक्षा काय आहे, तो लेस आहे. बरोबर. आणि मग इथं यातले जे इलेमेंट्स आपण या ठिकाणी लिहितोय ते इलेमेंट्स काय येतील बघा, व्हॉट आर द इलेमेंट्स, यस द इलेमेंट्स आर 6 7 8 9 10 11 आणि 12. बघा, कारण याच्यामध्ये काय झालं, बाउंड्रीज पण इन्क्लूड आहेत ना. कारण हा कसला इंटरवल आहे, दिस इज अ क्लोज इंटरवल. क्लोज इंटरवल मध्ये बाउंड्रीज इन्क्लूड केल्या जातात, ओपन इंटरवल मध्ये बाउंड्रीज इन्क्लूड केल्या जात नाही. लक्षात घ्या. आणि मग त्याच्यानुसार आपण या ठिकाणी हे जे दोन इंटरवल्स दिलेले आहेत हे दोन इंटरवल्स आपण काय केले आहेत बघा, सेट बिल्डर फॉर्म मध्ये रिप्रेझेंट केलेले आहेत. लक्षात घ्या, दिस इज द सेट बिल्डर फॉर्म. आणि पुढे जे मी रिप्रेझेंटेशन केलेलं आहे दॅट इज लिस्टिंग मेथड और दिस इज द रोस्टर फॉर्म.
आपल्याला इथे विचारलंय फक्त सेट बिल्डर, पण मी इथं काय केलं, तुम्हाला सेट बिल्डर मध्ये पण कन्वर्ट केलं आणि त्याबरोबरच मी पुढे काय केलेलं आहे, यस लिस्टिंग मेथड, म्हणजे त्यातले इलेमेंट्स नेमके काय येतील. म्हणजे इथं नुसतं सेट बिल्डर नाहीये, तर मी सेट बिल्डर प्लस पुढे काय केलेलं आहे, रोस्टर फॉर्म मध्ये पण त्याचं कन्व्हर्जन केलेलं आहे. कारण काय होतं, एखादा सेट जेव्हा आपण रिप्रेझेंट करतोय तेव्हा लक्षात घ्या, तो सेट आपण रूल मेथडने तर रिप्रेझेंट करूयाच, काही अडचण नाहीये, पण रूल मेथडच्या नंतर जर तुम्ही तो लिस्टिंग मेथडने एक्सप्रेस केला, म्हणजे तो जो सेट आहे तो जर तुम्ही लिस्टिंग मेथडने एक्सप्रेस केलात, तर बाळांनो काय होतं की तुम्हाला त्या सेट्स मध्ये नेमके इलेमेंट्स कोणते येणार आहेत ते इलेमेंट्स लक्षात येतील आणि त्यावरून ती मेथड तुम्हाला क्लिअर होईल. बरोबर. तर बघा, हे पहिले दोन एक्झाम्पल्स लक्षात आलेत का? बघा, एक्झाम्पल्स खूप सोपे आहेत बाळांनो. तुम्हाला फक्त इंटरव्हल्सचा जो कन्सेप्ट आहे, क्लोज आणि ओपन, सेमी क्लोज आणि सेमी ओपन, हा कन्सेप्ट फक्त तुम्हाला माहित असला पाहिजे. बरोबर. त्याच्यानंतर थर्ड एक्झाम्पल काय बघा, व्हॉट इज द थर्ड एक्झाम्पल? यस, द थर्ड एक्झाम्पल इज, यस थर्ड एक्झाम्पल काय बघा या ठिकाणी, यस दॅट इज अगेन अ ओपन इंटरवल. बरोबर ना, पुन्हा ओपन इंटरवल आला. आता आपल्याला माहित आहे ओपन इंटरवल मध्ये काय होतं, बाउंड्रीज एक्सक्लूड केल्या जातात. म्हणजे दिस इज द कलेक्शन ऑफ ऑल एक्स सच दॅट बघा, हा जो एक्स असणार आहे दॅट एक्स इज ग्रेटर दॅन 6 अँड लेस दॅन इन्फिनिटी. म्हणजे खरं तर इन्फिनिटी जे आहे ते नंबर आपण रिप्रेझेंटच करू शकत नाही. बरोबर, तो नंबर अनडिफाईन आहे म्हणून तर आपण त्याला इन्फिनिटी म्हणतोय. बरोबर ना. तर मग बघा या ठिकाणी काय होतं, 6 ओपन इंटरवल 6 इन्फिनिटी, 6 टू इन्फिनिटी. तर याच्यामध्ये 6 इन्क्लूड होणार आहे का? तर उत्तर असेल नाही. इन्फिनिटी इन्क्लूड होणार आहे का? तर उत्तर असेल नाही. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी हे दोन्ही बाउंड्रीज काय केल्या जातात, एक्सक्लूड केल्या जातात. आणि मग मला सांगा, आता हा जो काय सेट आहे, दिस इज नॉट अ फायनाइट सेट. का फायनाइट सेट नाहीये? कारण याच्यामध्ये फायनाइट इलेमेंट्स नाहीयेत. बरोबर. तर इथं हा जो सेट आहे, मग हा फायनाइट सेट नाहीये म्हणजे हा कसला सेट झाला, तर धिस इज अन इन्फानाइट सेट. बरोबर आहे. म्हणजे एखादा सेट जर फायनाइट नसेल तर तो काय असणार आहे, इन्फानाइट सेट आपण कन्सिडर करतोय. बरोबर. तर मग सांगा मला यात इलेमेंट्स काय येणार आहे, तो व्हॉट आर द इलेमेंट्स. समजा हाच सेट मला काय करायचं, लिस्टिंग मेथडने एक्सप्रेस करायचा आहे. यस, तर काय करतील इथं 7 8 9 10 डॉट डॉट डॉट. आलं का लक्षात? बघा, म्हणजे 7 पासून सुरुवात होणार, 6 त्याच्यामध्ये येणारच नाही. मग 7 8 9 10 अप टू इन्फिनिटी, कारण हा जो सेट आहे ना दॅट इज अन इन्फानाइट सेट. सर्वांना क्लिअरली लक्षात येतात का? बघा, मी या ठिकाणी रिप्रेझेंटेशन जे आहे ते सेट बिल्डर ऍज वेल एज रोस्टर फॉर्म, सेट बिल्डर ऍज वेल एज रोस्टर फॉर्म, सेट बिल्डर ऍज वेल एज रोस्टर फॉर्म ने मी इथं एक्सप्रेस करतोय. तर तुम्हाला ते लक्षात आलं पाहिजे. त्याच्यानंतरच नेक्स्ट जे आहे नंबर 4, काय बघा नंबर 4, मायनस इन्फिनिटी टू 5. आता हे कोणतं इंटरवल म्हणायचं, दिस इज अ सेमी ओपन इंटरवल. बरोबर ना. आता सेमी ओपन इंटरवल मध्ये काय होतं, तर या सेमी ओपन इंटरवल मध्ये पहिला जो तुमचा पॉइंट आहे, पहिला जो नंबर आहे तो एक्सक्लूड केला जातो आणि जो नेक्स्ट नंबर आहे दॅट इज अ इन्क्लुडिंग. म्हणजे बघा, मायनस इन्फिनिटी टू 5 आहे, तर हे आपण कसं लिहूया, इट इज अ कलेक्शन ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज व्हॉट, ग्रेटर दॅन एक्स अँड लेस दॅन ऑर इक्वल्स टू काय, 5. म्हणजे जो काही एक्स आपण या ठिकाणी घेऊ तो एक्स कसा असला पाहिजे, मायनस इन्फिनिटी पेक्षा कसा असला पाहिजे, ग्रेटर असला पाहिजे. ऍक्च्युली मायनस इन्फिनिटी डिफाईन नाहीये. बरोबर ना. त्याच्यापेक्षा ग्रेटर म्हणजे आपल्याला माहित आहे निगेटिव्ह नंबर्स, जेव्हा आपण निगेटिव्ह इंटिजर्सचा विचार करतोय तर लेफ्ट साईडला जसं तुम्ही जाल तसं त्याची व्हॅल्यू कमी कमी होत जाते आणि तुम्ही जसं राईट साईडला याल तशी त्याची व्हॅल्यू काय होत जाते, इन्क्रीज होत जाते. बरोबर ना. तर बघा, मग इथं काय लिहिलं तुम्ही, एक्स ग्रेटर दॅन मायनस इन्फिनिटी लेस दॅन ऑर इक्वल्स टू 5. म्हणजे याच्यामध्ये इलेमेंट्स कोणते येतील बघा, डॉट डॉट डॉट. यस, इथं मी लिहितो -1 0 1 2 3 4 आणि 5, कारण याच्यामध्ये 5 इन्क्लूड होणार आहे.
कारण ओपन कुणीकडे आहे मायनस इन्फिनिटीकडे आहे आणि क्लोज कोणत्या बाजूला आहे 5 कडं. बरोबर. तर हे झालं रिप्रेझेंटेशन सेट बिल्डर आणि लिस्टिंग मेथडनी, सेट बिल्डर आणि रोस्टर फॉर्मनी, रूल मेथडनी आणि लिस्टिंग मेथडनी. बरोबर. म्हणजे काही म्हणा तुम्ही, म्हणजे थोडक्यात तुम्हाला माहिती आहे लिस्टिंगला आपण रोस्टर फॉर्म म्हणतोय आणि रूल मेथडला आपण सेट बिल्डर फॉर्म म्हणतोय. लक्षात येतं का बघा सर्वांना. आता त्याच्यानंतर पुढचा नंबर 5, फिफ्थ एक्झाम्पल जे आहे दॅट इज अगेन ओपन टू क्लोज 5. वेरी सिंपल, यू कैन इजिली सॉल्व दिस एग्जाम्पल. यस, यहां पर क्या आएगा, ओपन टू है और 5 इंक्लूड है, इंक्लूड बराबर है. तो दिस इज द कलेक्शन ऑफ ऑल एक्स सच दैट, यस, दैट एक्स इज स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 2, लेस दॅन और इक्वल्स टू 5. येस, म्हणजे याचा अर्थ काय झाला, जो एक्स आहे तो 2 पेक्षा ग्रेटर आहे बट लेस दॅन और इक्वल्स टू 5 आहे. म्हणजे यात कोणते इलेमेंट्स येतील बघा, 3, 4 आणि 5. जर आपण इथे इंटिजर्सचा विचार केला तर. बाळांनो, जसं आपण हे सेमी ओपन रिप्रेझेंट केलं त्या पद्धतीने हे आहे सेमी क्लोज. बरोबर ना. आता हे जे सेमी क्लोज इंटरवल आहे ते आपण कसं रिप्रेझेंट करूया बघा. येस, तर दिस इज कलेक्शन ऑफ ऑल एक्स सच दॅट येस एक्स इज ग्रेटर दॅन और इक्वल्स टू -3 आणि स्ट्रिक्टली लेस दॅन काय असणार आहे, 4 असणार आहे. जर आपण या ठिकाणी फक्त इंटिजरचाच विचार केला तर याच्यामधले इलेमेंट्स बघा, -3, -2, -1, 0, 1, 2 आणि 3, 4 त्याच्यामध्ये येणार नाही. तर लक्षात घ्या, या पद्धतीनं तुम्हाला कोणताही इंटरवल दिलेला असेल तर तो इंटरवल तुम्हाला एकतर लिस्टिंग किंवा दुसरं सेट बिल्डर यापैकी कुठल्या तरी एका मेथडनं रिप्रेझेंट करता आला पाहिजे. ते रिप्रेझेंट करणं काही अवघड नाहीये. तुम्हाला फक्त एवढं माहित असलं पाहिजे की क्लोजचा अर्थ काय, ओपन इंटरवलचा अर्थ काय, सेमी ओपनचा अर्थ काय आणि सेमी क्लोजचा अर्थ काय हे माहित असलं पाहिजे. बरोबर ना. तर लक्षात घ्या, हे कन्व्हर्जन ऑफ इंटरवल्स टू द सेट बिल्डर और कन्वर्जन ऑफ इंटरवल्स टू द लिस्टिंग मेथड हे या ठिकाणी झालेलं आहे. तर हे सर्वांना लक्षात आलं का बघा. तर आता आपण काय करणार आहोत, नेक्स्ट लेक्चरला आपण इंटरवल्सचे एक्झाम्पल्स बघूयाच, पण त्याबरोबर वर्ड एक्झाम्पल्स पण आपण बघणार आहोत. लक्षात घ्या, त्यातली बरीचशी वर्ड एक्झाम्पल्स ही जेडब्ल्यू मेन्सला विचारलेली असतील. लक्षात घ्या, मी त्या एक्झाम्पलच्या साईडला तिथं लिहीन की ते एक्झाम्पल्स कधी विचारलेले आहे. बरोबर. पण एक लक्षात घ्या, जेडब्ल्यू मेन्सला जी सेट्सवरची एक्झाम्पल्स विचारली जातात ती मॅक्झिमम एक्झाम्पल्स ही नंबर ऑफ इलेमेंट्स म्हणजेच त्याला आपण कार्डिनॅलिटी ऑफ दॅट सेट असं म्हणतोय किंवा कार्डिनल नंबर असं म्हणतोय, तर त्याच्यावरचे असणार आहेत. ओके. तर इथं आपण काय करतोय बघा, हे सर्वांना व्यवस्थित लक्षात आलं, कन्व्हर्जन ऑफ इंटरवल्स टू सेट बिल्डर फॉर्म. आता नंतर नेक्स्ट लेक्चरला आपण याचे इंटरवल्सचे आणखी एक्झाम्पल्स बघूया. इंटरवल्स त्याबरोबर इनइक्वॅलिटी पण आपण बघितलेलं आहे. इनइक्वॅलिटीचे पण एक्झाम्पल्स बघूया. आपल्याला काही इनइक्वॅलिटी सॉल्व्ह करायचे आहेत. बरोबर. त्याचं सोल्युशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आणि ते जे सोल्युशन आहे ते आपण इंटरवल फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करू शकतोय किंवा आपल्याला इंटरवल फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करता आलं पाहिजे. चालतं. तर बघूया मग पुढच्या लेक्चरला याच्या पुढचा पॉइंट किंवा याचे पुढचे एक्झाम्पल्स. ओके. थँक्यू.